बांधिती धारणासी गळा खेळत्या गोपाळा माझी ब्रह्म. गवळणी त्या भगवान परमात्म्याला जुना शब्द आहे धारण. धारण म्हणजे उखळ. धारण म्हणजे काय? उखळ. उखळाला सर्व गवळणीने बांधलं. कुणाला बांधलं? या विश्वाचा नायक भगवान परमात्मा. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझ्या बळे असा असणारा भगवान परमात्मा गवळणीने धरला आणि उखळाला बांधला. आणि गवळणीने सुद्धा तो बांधून घेतला. कुणाकडून? लाईट गेल्यामुळे ह्याला बी मिळाला. अहो, भगवान श्रीकृष्णानं सुद्धा बांधून घेतलं गवळणीकडून. का? त्याचं कारण आहे फक्त भाव महत्वाचा. जग जिंकायचं असेल तर तुमच्याकडे बोलणं पाहिजे. बोलणं काय पाहिजे? बोलणं. आता सगळे आपण व्यापारी लाईन मध्ये सर्व काम करणारी मंडळी, सगळ्यात महत्वाचं काय व्यापारामध्ये? बोलणं. दुकानात गेल्या गेल्या फक्त बोलणं. या नाना, बघा पाटील, त्या सांगा रे, असं महत्वाचं काय? अहो, बोलणं. बोलणं महत्वाचं आहे. लगेच पाटील म्हणतात हा घ्या आपल्याला एक साखळी. सगळ्यात जास्त महत्वाचं बोलणं आहे. बोलणं. अहो, काहीच नाही. बोलण्यामुळं जग जिंकतं. काही माणसं आमदार झाले गोड बोलू. आलं लक्षात? ताकद कशाची? ताकद गोड बोलण्याची ताकद. काही माणसं खासदार झाले, काय बोलू? तुम्ही बोलत राहा, गोड बोलू. काही माणसं पंतप्रधान झाले, मेरे प्यारे देशवासियों, भाइयों बहिणो, गोड बोलू. फक्त गोड बोलायचं. आता आवाज जात नाही तो महिलांपर्यंत, आता त्यांना बी 2-3 गोष्टी सांगितल्या असत्या. सगळं घर हे जे फिरतं ना, आतकरे गुरुजी, हे महिलांच्या भोवती फिरतं. म्हणून सगळ्या महिलांनी बरं का, महिला मंडळी, जेवढे महिला मंडळी बसलं नाही तर संत नरहरी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण जमलेलो आहोत. ऐका, सगळं घर आहे तुमच्या भोवती फिरतं. म्हणून बाहेर गेलेला जो पुरुष आहे, हे जेवढे माणसं आपल्या धर्म मंडपामध्ये बसलेले, त्या बाहेर गेलेल्या पुरुषाची एकच अपेक्षा आहे की आपण घरी गेल्यानंतर आपल्या बायकोनं, आपल्या मंडळीनं आपल्याला चांगलं बोलावं, हीच अपेक्षा आहे. घरी गेल्यानंतर आदरानं घ्या मालक चहा, घ्या मालक पाणी, असं म्हटलं की त्याने किती पिटी वाजू द्या, किती त्याने किती म्हणजे हे काय पिपळा खालचा मुजाची आणखीन याचं काय झालेलंच नाही. बरोबर आहे की नाही? पण किती बी त्रास होऊ दे त्याला, पण घरी गेलं की बायकोनं फक्त गोड बोललं का त्याला सलाईन लावल्यासारखं होतंय. हा, टॉनिक दिल्यासारखं होतं, इंजेक्शन दिल्यासारखं होतं. पण घरी गेल्यावर हे नाही म्हणा पाणी, तिने म्हणा भरलं की हांडा, त्याला वाटतं बाहेर जीव दिलेल्यापेक्षा हांड्यात जीव दिलेला बरं. म्हणून घरात फक्त गोड बोलायचं. बरं का महिला मंडळी, फक्त आपल्या सासूला गोड बोलायचं. आत्या तुमचे हात दाबू का, आत्या तुमचे पाय दाबू का, आत्या तुमचं नळ. मी म्हणलोच नाही, तुम्ही गेले नळाचं मी काही विशेष फक्त गोड बोलायचं. जग जिंकता येतं गोड बोलून. जग जिंकता येतं गोड बोलून. मित्र जिंकायचा असेल तर तुमच्याकडे सत्यता असली पाहिजे. शत्रू जिंकायचं असेल तर तुमच्याकडे कपट असलं पाहिजे. महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णाने 9 वेळेला कपट केलं. किती वेळेला कपट केलं? 9 वेळेला. आता 9 सांगायला आपल्याला वेळ नाही, पण एक सांगतो पुढे चालतो. जुन्या काळामध्ये गदायुद्ध होतं. कोणतं युद्ध होतं? आपण टीव्ही मध्ये पाहिलं, रामायणात महाभारतात गदायुद्ध होतं गुरुजी. कारण त्या काळात ताकदही तशीच होती. गदा खेळताना ताकद तशी होती. आता काय ताकद राहिली का?
आता शेळीची धार काढायला 3 जण लागत होते. एका जण शेळी पकडायची, एका जण धरायची, मग तिची धार काढायची. पण जुन्या काळात ताकद गदा युद्ध होत. भीमाचं आणि दुर्योधनाचं महाभारतामध्ये युद्ध सुरू झालं. पण गदा युद्धातला एक नियम आहे, कमरेच्या खाली गदा मारायची नाही, हा गदा युद्धातला नियम आहे. जसं लाडक्या बहिणीचे काही नियम होते, सुरुवातीला कुठलाच नियम नव्हता, पण नंतर नियम लागू केले. ज्यांच्या नावावर 4 व्हीलर गाडी, ज्यांच्या नावावर 2 व्हीलर गाडी, जे IT रिटर्न भरतात, त्यांच्या घरच्यांना डायरेक्ट शासनानं पैसे देणं बंद केलं. लाडकी बहीण योजना माझ्या बायकोचे बी बंद झाले पैसे. म्हणून मी आता नवीन सिस्टीम सुरू केली. ना मी माझ्या बायकोला 1,500 रुपये महिन्याला देतो. लाडका नवरा योजना, नाराज होतो. असे नियम असतात ना. जसं ते नियम तसे गदा युद्धातले नियम. कमरेच्या खाली गदा मारायची नाही, हा गदा युद्धातला तपस्विकाचा नियम. पण महाभारतामध्ये अंतिम टप्प्यात भीमाचं आणि दुर्योधनाचं युद्ध लागलं. भीम हारणार आणि कौरव जिंकणार, म्हणजे दुर्योधन जिंकणार, अशा परिस्थितीला युद्ध आलं. तर देव कोणाकडून आहे? द्वारकेचा राणा पांडव वगैरे. देवानं विचार केला, आता माझे पांडव हारणार. आणि दुर्योधन तर ऐकतच नाही. चालू त्यांचं युद्ध तिकडे चालून इशारा केला, स्वतःच्या मांडीवर थाप टाकली भगवान श्रीकृष्ण. कारण समजणे वालों को इशारा काफी. समजणाऱ्या माणसाला फक्त इशारा कळायला पाहिजे. फक्त इशारा समजणाऱ्या माणसाला. आता लाईट गेलेली आहे तरी मी बोलत राहिलंच पाहिजे, येते का नाही येत हे बी इशाऱ्यावर कळलं पाहिजे का नाही? इशारा समजला पाहिजे, इशारा कळायला पाहिजे. आता काय चाललंय नेमकं, सिस्टीम मध्ये कुठं काय वेळ लागला पाहिजे ना. समजणे वाला को इशारा काफी, माझ्याकडे बघत राहा. तसं दुर्योधनानं ओळखलं. अहो इकडे बघा. जसं दुर्योधनानं आता भगवान परमात्माने विचार केला, आता माझा भीम हारणार, स्वतःच्या मांडीवर थाप टाकली आणि भीमानं ते चित्र पाहिलं. आणि भीमाने विचार केला, भगवान परमात्म्याने आपल्याला इशारा केलाय, त्याच्या बोला की मांडीवर गदा. आणि पहिलाच नियम सांगितला होता, कमरेच्या खाली गदा मारायची नाही. कारण शत्रू जिंकायचा असेल तर तुमच्याकडे कपट असलं पाहिजे. कपटे ना शत्रू. म्हणून मागचा पुढचा कुठलाच विचार न करता गदा घेतली आणि दुर्योधनाच्या मांडीवर घातली आणि दुर्योधन संपवला. जग जिंकायचं असेल तर बोलणं महत्वाचं आहे, मित्र जिंकायचा असेल तर सत्यता महत्वाची आहे, शत्रू जिंकायचा असेल तर कपट महत्वाचं आहे, आणि देव जिंकायचा असेल तर दुसरं काहीच नाही, फक्त भाव महत्वाचा आहे. आणि तोच भाव गवळणीकडे होता. म्हणून भाव लय महत्वाचा आहे. देव भावाचा भुकेला सोडून आले. दुष्काळ तयार. आणि तोच भाऊ गवळणीकडे होता. गवळणी बाजाराला दही, दूध, ताक, लोणी विकायला घेऊन जायच्या. हे काय गवळण संप्रदायातले नाही, लहानपणी आपण ऐकलेली. बाजाराला विकण्या निघाली, दही, दूध, ताक आणि दोन्ही बाई माझ्या ग काय दामोदर घ्यागे तव तव हासती मथुरेच्या गे गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्यागे दुडीवरी दुडी गवळणी साथी निघाल्या. एवढा भाव महत्वाचा होता. तोच भाव गवळणीकडे होता. एक क्षण जर गवळणीला देव दिसला नाही तर रडत होते गवळणी. कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जगजेती कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जगजेती
कन्हैया रे जग जेठी देई भेटी एक वेळा सारखं प्रेम एक क्षण जर गवळा देव दिसला नाही तर रडत होत्या गवळाने. त्या अकुर्राचा तो प्रसंग भागवतातला आहे. संक्षिप्त सांगून मी तुमची काही वेळ घेणार नाही. पण गवळणी बांधिती धारणासी गळा खेळे त्या गोपाळा माझे ब्रह्म धावनिया मागे यशोदे भोजन. या विश्वाला भोजन खाऊ घालणारा भगवान परमात्मा पण यशोदेला भोजन मागतो. यशोदे घराकडे चाल ग मला जेव धावनिया मागे यशोदे भोजन हिंडेरा नोरान गाई पाठी विडोंबार कुमारी जीवानी तुझे वरती गुणनामा जीवानी तुझे वरती गुणनामा जीवानी तुझे वरती गुणनामा देवानी तुझे वरती गुणनामा माईशी देई प्रेम काही कळा. तपाशी काकांनी सांगितल्याप्रमाणे काल्याच्या कीर्तनाची सुरुवात. सर्वांना चरित्र माहिती आहे. ऐकण्यामध्ये तुम्हाला पुणे सांगण्यामध्ये मला. वसुदेवा देत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले आहे का. वसुदेवाचं देवकीचं लग्न अत्यंत थाटामाटामध्ये संपन्न होतं. तेवढ्यात आकाशवाणी झाली हे कंसा ज्या बहिणीचं लग्न एवढ्या थाटामाटामध्ये तू संपन्न करतो तिच्या पोटी 8वा जो मुलगा येईल तो तुझा वध करील. मग घेऊन या खडग मारा या दावाला हात तो धरेल वसुदेवी. वेद आता देवकी मातेला दिसू लागले. एवढी सुंदर दिसू लागली देवकी माता. नामदेव महाराजांनी वर्णन केलं. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य कंसाचे हृदय जळतसे. सूर्यासारखी तेजस्वी देवकी माता दिसू लागली. कारण तिच्या पोटी भगवान श्रीकृष्ण परमात्मा येणार होते. आणि तो दिवस आला. अयोनी संभव नोई काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. तिने सांगितलं बाबा मला इथं ठेवू नका. नंदाच्या घराला नंदा